आटपाडी तालुक्यात एकाला भरधाव बुलेटची धडक, रस्त्याकडेला उभ्या व्यक्तीचा मृत्यू, चालकावर गुन्हा दाखल. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात एक दुर्दैवी अपघाताची घटना घडली आहे. रस्त्याच्या कडेला नातेवाईकांसोबत उभे राहून बोलत असलेल्या व्यक्तीला भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने जोरदार धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी दुचाकी चालकाविरोधात आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार शरद दादासाहेब बाबर वय 51 राहणार भवानीनगर विटा यांचा या अपघातात मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी सुमारे 7:20 सुमारास दिगंची येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयासमोर सरकार हॉटेल जवळील रस्त्याच्या कडेला शरद बाबर हे आपल्या नातेवाईकांसमवेत उभे राहून बोलत होते. याच वेळी दिगंचीकडून झरेकडे जाणाऱ्या दिशेने भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की शरद बाबर गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी दुचाकी चालक कुणाल सचिन जाधव राहणार विटा यांच्या विरोधात आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र विष्णू जरे यांनी याबाबत फिर्याद दिली असून सोमवारी पहाटे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. भरधाव वाहनामुळे होणाऱ्या अपघातांच्या घटना सातत्याने समोर येत असून वाहन चालकाने वाहतूक नियमांचे पालन करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आटपाडी पोलीस करत आहेत.